आणि सुधाकरराव नाईक आणि मनोहर जोशी या पाचही मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये मी बघितलं की विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्षामधले जे संबंध होते ते खऱ्या अर्थाने लोकशाहीत काम करणाऱ्या प्रत्येक आमदाराकरता आदर्श होते। त्या संबंधात कटुता नव्हती कुठेही आणि आजही तशी चांगली स्थिती आहे। पण त्या काळामध्ये जी प्रथा परंपरा महाराष्ट्राने प्रस्थापित केली ही तुम्हाला आश्चर्य वाटेल, ही प्रथा आज देशातल्या अनेक राज्यात नाही आहे। मी राजस्थानच्या विधानमंडळाच्या शताब्दी महोत्सवाला गेलो होतो आणि त्यावेळी मला स्पीकर म्हणाले की आज तुम्ही आले फार चांगलं झालं। म्हटलं का? म्हणजे आज पहिल्यांदा सर्व पक्षाचे लोक आणि सगळे मंत्री एका दिवशी सभागृहात उपस्थित आहेत। म्हणजे हा आला तर तो नाही आला, तो आला तर तो नाही आला। पण या लोकशाहीच्या ज्या श्रेष्ठ परंपरा होत्या त्याचं पालन आपल्या विधिमंडळाने केलं, विधिमंडळाच्या सदस्यांनी केलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने लोकशाहीचा एक उत्तम आदर्श प्रस्थापित केला। आणि त्यामुळे तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली की जी भविष्यातली पिढी आहे तिचं जर प्रशिक्षण चांगलं व्हायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या मार्फत त्या सगळ्यांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे। आणि त्यातून मग हे शाळेतले महाविद्यालयातले मुलं या ठिकाणी यायला लागली आणि मग त्या ठिकाणची अनेक इतिहास भाषणं प्रश्नोत्तरं खूप काही शिकायला मिळतं। मी एका पत्रकाराला, मोठ्या पत्रकाराला गमतीने विचारलं की तुम्ही पत्रकार आहात, चांगला प्रश्न विचारा, पण तुम्ही क्रिमिनल लॉयर नाही आहात। एखाद्याला अपमानित कसं करता येईल, त्याला खाली कसं दाखवता येईल असे प्रश्न विचारून तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप मोठं काम करता, पण तुमची पब्लिक इमेज बिघडणार। कोणाच्या दोषावर बोट ठेवून त्याच्या जखमेवर मीठ चोळून त्याला अपमानित करणं आणि क्रिमिनल लॉयर सारखे प्रश्न विचारणं ही काही पत्रकारिता नाही आहे। तसं विधानमंडळामध्ये देखील अतिशय कठोरपणे आपले शब्द वापरत असताना त्यामधून जखम होता कामा नये, रक्त निघता कामा नये, पण प्रहार मात्र उत्तम झाला पाहिजे, हेही एक कौशल्य होतं। आणि या सभागृहाने ते कौशल्य पाळलं। विठ्ठलराव हांडे त्यावेळी आमच्यावेळी विरोधी पक्षनेते होते, दिवा पाटील सभागृहामध्ये होते, बी.टी. देशमुख होते, प्रमोद नवलकर होते, मनोहर जोशी त्यावेळी होते, सुधीर जोशी होते, अण्णा डांगे होते आणि या सगळ्या काळामध्ये बी.टी. देशमुख होते। आणि या सगळ्यांच्या काळामध्ये मला आठवतं आपले जळगावचे मराठी कवी नागो महानोर ते आपले सदस्य होते। मराठी साहित्यावर अतिशय सुंदर त्यांची भाषणं त्यावेळी झाली। खरं म्हणजे हा एक खूप मोठ्या विचारांचा ठेवा आहे। या भूतकाळातल्या अतिशय उत्तम कधीही न विसरणाऱ्या अशा स्मृती आहेत। खरं म्हणजे भविष्यातली स्वप्न ज्यांना बघायची असतात त्यांच्या डोळ्याच्या मागे विचार दडलेले असतात आणि ह्या विचारांची प्रेरणा जी मिळते ती कुठेतरी चांगल्या ऐकण्यातून, चांगला विचार करण्यातून, चांगल्या वाचनातून मिळत असते। आणि त्यातूनच आपल्या सगळ्यांनी प्रयत्नांनी ही लोकशाही प्रगल्भ केली, ती परंपरा या सभागृहाला प्राप्त झाली। मला एवढंच आहे की त्या सभागृहातला एक छोटा सदस्य म्हणून मला राहण्याची संधी मिळाली, काम करण्याची संधी मिळाली, मला याचा खूप आनंद आहे। मधल्या काळामध्ये मी लोकसभेत असताना 1-2 वर्षापूर्वी माझ्या खात्यावर चर्चा झाली। त्यावेळी लोकसभा मी नव्हतो तिथे उपस्थित, त्यावेळी नागपूरला छोट्या मोठ्या कामे शुक्रवार